तर असई पूर्व मिठागर जवळील रस्त्यावर BMW कार बंद पडलेली आहे। वसई ते महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमरेइतकं पाणी सध्या साचलेलं आहे आणि त्यामुळे ही BMW कार त्या ठिकाणी अडकून पडली। नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासूनच पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि मी आता वसईच्या मिठागर आणि वसईवरून महामार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहे। आपण जर बघितलं तर मी आता जवळपास मांडी इतक्या पाण्यामध्ये आहे आणि याच पाण्यामध्ये वसईतल्या डॉक्टर पिल्ले यांची जी BMW गाडी जी आहे ही मुख्य रस्त्यावरती या ठिकाणी बंद पडलेली आहे। आपण बघू शकता की पाण्याचा पाणी जो आहे हे मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे। ट्रकची अवस्था बघू शकता, पूर्णपणे पाणी या परिसरामध्ये झालेलं आहे। BMW मध्यभागीच रस्त्यामध्ये बंद पडल्यामुळं आजूबाजूचे पाठीमागून येणारे जाणारे वाहन जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी अडकलेले आहेत। फायरची जी अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत ही या ठिकाणा पाण्यामधून मार्ग काढत जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत हे अडकलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी या गाड्या ज्या आहेत ह्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। BMW चे मालक डॉक्टर पिल्ले माझ्यासोबत आहेत। डॉक्टर सर, नेमका आपण कधी घरातून बाहेर पडला होतात आणि नेमकी गाडी कशी बंद पडली? मी सकाळच्या 8 वाजता हॉस्पिटलला जायला निघालं आणि मी कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन म्हणून आहे आणि तिकडे माझा सिरियस पेशंट होतं म्हणून पाऊस असून सुद्धा आणि थोडं पाणी असल्यामुळे असून सुद्धा मी हॉस्पिटलला गेलं आणि सिरियस पेशंटला बघून मी जेव्हा परत माझ्या घरी जात होतं रस्त्यात अचानक पाणीचा प्रभाव वाढला, स्तर वाढला आणि माझी गाडी बंद पडलेली आहे। निश्चितच गाडी ही BMW बंद पडलेली आहे। अतिशय भयावह परिस्थिती आहे। थोडस माझ्या बाजूला जर आपण बघितलं तर लोक कशा पद्धतीने या ठिकाणी गुडघ्या ते मांडी इतक्या पाण्यामधून येत असताना आपल्याला पाहायला मिळते। हा वसईचा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावरची ही अवस्था आहे। पाण्याचा प्रवाह जो आहे हा वाढताना दिसत आहे, त्यामुळे या ठिकाणचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई।